महानगरपालिका आणि MMRDAच्या वतीने अंड्याच्या डोंगरीच्या भागामध्ये 14,000 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे आणि या सर्व झाडांच्या कत्तलीमध्ये वन्यजीव यांना देखील फटका बसणार आहे आणि याच्याबद्दल त्या जाहिरातीमध्ये कुठे उल्लेख केलेला नाही, या संदर्भात काय सांगतो? कसं आहे माहिती आहे की महानगरपालिकेचे सगळेच डिसिजन अक्षरशः जनतेच्या लुटीसाठी ठेवलेले आहेत. जनतेचं त्यामध्ये कसलंही हेत नाही. प्रश्न वन्यजीवांचा नाही, प्रश्न आपल्या सामान्य माणसाचा पण आहे. कारण जो आज उत्तरचा बेल्ट आहे, जिकडे पूर्ण एक नॅचरल असं पट्टा आहे, पूर्ण निसर्ग रहित असा जो पट्टा आहे, त्याला उजाडण्याचं काम हे मीरा भाईंदर महानगरपालिकेचं प्रशासन करत आहे. गरज नसताना सुद्धा मेट्रो कारशेड त्या ठिकाणी घेऊन येत आहेत. तिकडे कोणत्याही लोकांची स्थानिक राई मोरवा मुर्दा या ठिकाणी पण लोकांनी आंदोलन केले, त्यांनाही मेट्रो नको, तिकडे उत्तनवाल्याने पण नको. माझी जबरदस्ती कशासाठी, हाच आमचा प्रश्न आहे. आणि मेट्रो कारशेड तिकडचं रद्दच करावं, जेणेकरून या सगळ्या नॅचरल ज्या हरित क्रांतीचे कुठेतरी नुकसान होऊ नये. आणि तुमच्याकडे जागा अवेलेबल आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाच्या इकडे शेकडो एकर जागा अवेलेबल आहे, तरी पण तुम्हाला ती न घेता तुम्हाला तिकडे इंटरेस्ट आहे. त्यामुळे हे कुठे ना कुठेतरी 4,500 करोडचं टेंडर जे निघणार आहे त्यातला 40% नफा घेण्यासाठी सगळे झाडतोड करण्यात येणार आहे. त्यामुळे आमचा तर यासाठी विरोध आहे. शहरातील लोकांना काय आवाहन करावं? शहरातल्या लोकांना हेच आवाहन करेन की थोडेसे तुम्ही सजग व्हा. या आपल्या मीरा भाईंदर शहरामध्ये आयुक्त गुरमीत आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी गुरमीत आहेत. हे सरकारी जनतेचे नोकर आहेत. सरकारी जरी पोस्टवरती असले तरी ते जनतेचे नोकर आहेत, सेवक आहेत. आम्ही टॅक्स भरतो तेव्हा तुम्हाला पगार भेटतो, त्या पगारातून तुमचं घर चालतं. ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. प्रत्येक म्हणजे जिथे जाऊ तिकडे खाऊ, ही जी त्यांची भूमिका आहे, या गोष्टीला लोकांनी विश्वासात घेतलं पाहिजे, लोकांनी नजरेत घेतलं पाहिजे. त्या लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत. त्या लोकांची अकाउंटेबिलिटी काय आहे हे त्यांना सांगितलं, त्यांचे कर्तव्य काय, त्यांचं काम काय, हे जाणून घेण्याचं आवाहन मी जनतेला करेन. मेट्रो कारशेडसाठी 12,000 झाडे तोडण्यात येणार आणि याच्यासाठी उच्च न्यायालयाचं स्पष्ट आदेश असताना देखील MMRDA आणि महानगरपालिकेच्या वतीने वृक्षतोड करण्यात येणार आहे. काय सांगणार? मुळामध्ये बघा, कारशेडसाठी दैसर ते भाईंदर ही जी मेट्रो मार्गिका आहे ती सुमारे 10 किलोमीटरची आहे आणि शेवटचं स्टेशन आहे मॅक्ससच्या पुढचं सुभाषचंद्र बोस मैदान. त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात खाजगी जागा उपलब्ध आहेत. मग त्याच्यामध्ये बिल्डरांच्या असतील, संस्थांच्या असतील, परंतु तिकडे कारशेड न बघता त्या शेवटच्या स्टेशनपासून आणखीन 10 किलोमीटर लांब उत्तन डोंगरीच्या डोंगरावरती कारशेड तिकडे त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे. ह्याच्या आधी मुर्धा राई गावाच्या मागच्या मोकळ्या जमिनींमध्ये केलं होतं. तिकडच्या सुद्धा जागा मोठ्या प्रमाणात बिल्डरांनी घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे तिकडचं आरक्षण रद्द करून थेट डोंगरीच्या डोंगरावर त्यांनी केलं. तर मुळात शासन असेल, प्रशासन असेल किंवा महापालिका असेल, त्यांनी कारशेडची जागाच मुळात चुकीची निवडली आहे. ती चुकीचं निवडण्याचं कारण एकच स्पष्ट आहे की बिल्डरांना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये. कारण आता ज्या पद्धतीने FSI मिळत आहेत 40-40, 50-50, 60-60 माळ्यांचे, तर तेवढ्या माळ्याच्या त्यांना बिल्डिंग बांधता याव्यात, म्हणून त्या अनुषंगाने त्यांनी एक तर डोंगरी कारशेडला नेलेला आहे. दुसरी गोष्ट, आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला पर्यायी जागा आहेत. दिल्लीच्या विनोदनगर येथील कारशेडचं आम्ही त्यांना उदाहरण दिलं की तिकडे फक्त 1.85 हेक्टर एवढ्या कमी क्षेत्रामध्ये तिकडे कारशेड भर वस्तीत बनवलेली आहे. मग ते तुम्ही बघत नाही आहात आणि इकडे तुम्ही 70 हेक्टर जागेमध्ये तुम्ही डोंगरीवरती कारशेड करणार आहात आणि त्याच्यासाठी 12,400 झाडं ही काढली जाणार आहेत. ही जी अतिशय गंभीर गोष्ट आहे. कारण आज मीरा भाईंदर शहरामध्ये झाडं तुम्ही बघाल मोठ्या प्रमाणात अशी राहिलेली नाही आहेत, कारण पालिकेनेच आणि बिल्डरांनी मोठ्या प्रमाणात ती तोडलेली आहेत वेगवेगळ्या कामांसाठी. आज उत्तन डोंगरी चौक हा जो नैसर्गिक पट्टा जो शिल्लक राहिलेला आहे की ज्या ठिकाणाहून मीरा भाईंदरच्या नागरिकांना ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतं, तिकडून शुद्ध हवा येते, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं असल्यामुळे आताचं उष्णतामान जे आहे, वाढतं जे टेम्परेचर आहे हे कुठेतरी नियंत्रणात राहत आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ते अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे. त्या ठिकाणी विविध जातीचे पक्षी आहेत, विविध प्रकारचे वन्यजीव आहेत. तर एवढा संवेदनशील आणि संरक्षित करण्यासारखं ते क्षेत्र असताना त्या ठिकाणी 12,400 झाडं काढण्याचा प्रस्ताव जो आहे हा अतिशय गंभीर दुर्दैव आहे. त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांनी ह्या मोठ्या प्रमाणात त्याला विरोध चालू केलेला आहे. आम्ही तर या प्रश्नावर, या विषयावर अगोदरच सरकारला पण आणि इथल्या महानगरपालिका आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की अशी झाडांची कत्तल करून विकास कार्य जर करत असेल त्याला आमचा पूर्ण विरोध असेल. आम्ही जरी सत्तेत असो तरी पण आम्ही येथील जनतेच्या पाठीशी आणि पर्यावरणप्रेमी धीरज परब साहेब आणि त्यांची पूर्ण टीम ही जे झाडं वाचवण्याचे प्रयत्न करतायत त्याला आमचा पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मीरा भाईंदरचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि आम्ही हे पत्र घेऊन माननीय गणेश नाईक साहेबांना भेटलो होतो, जे वनमंत्री आहेत. त्यांनी पण सांगितलं होतं की तिथे आम्ही थांबवू, म्हणजे आम्ही त्याच्यावरती काहीतरी निर्णय घेऊ, पण आतापर्यंत झालेला नाही. आणि जो इथे पूर्ण जनता डोंगरी उत्तनची जी विरोध करते झाडं कत्तलसाठी, त्याला आम्ही
भाईंदर वासी आहे, पण आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत। एक शहर के नागरिक होने के नाते अगर ये जो झाड़ की कत्ल नहीं कमी तो क्या करोगे? आम्ही त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे, म्हणजे आम्ही कमिशनरना पण सांगितलेलं आहे की जर झाडांची कत्तल होत असेल तर तिथे आमचा पूर्ण विरोधाचा आम्ही तिथे आंदोलन पण करण्याचा आम्ही तिथे आंदोलन करू आणि प्रत्येक झाडाला आमचा एक कार्यकर्ता वाचवेल असे आमचे कार्यकर्ते प्रत्येक त्या डोंगरावरती जमतील आणि झाडांना संरक्षण देतील।